होऊ नये म्हणून एक मोठी काळजी घेतली जाते। आपण नमस्कार मित्रांनो, आज आहे हनुमान जयंती आणि आज हनुमान जयंती म्हटले की आमच्या आई गावदेवी भवानी आईचा असतो तो वनभोजन सोहळा। 3 वर्ष झाली आपल्या ब्लॉगिंगला, परंतु आपण हा सोहळा दाखवला नाही। त्याचं कारण म्हणजे असं आहे की आपल्याला सुट्टी वगैरे मिळत नाही आणि कसं आहे की सण म्हटलं की इकडे तिकडे आपण धावतच असतो। आणि आता कसं आहे की आज शनिवार आहे आणि सुट्टी देखील आहे। हनुमान जयंती आता साजरी झालेली आहे। आता आपण आलो आहोत गावदेवी भवानी आईच्या मंदिरात। तेव्हा आपल्याला जायचं आहे आता आईच्या दर्शनाला आणि नंतर मोठा वनभोजन सोहळा जो आहे तो आपल्याला पाहायचा आहे। आजच्या दिवशी अखंड गाव हा एकत्र जेवायला येतो, तो आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत। आता आपण आलोत आई भवानीच्या मंदिरात, तेव्हा आता आपण जायचं आहे आपल्याला। सर्वप्रथम आईचे दर्शन करूया। बघा त्यांचं वाचतं जय आई भवानी माता जय हनुमान। आई भवानी मातेचा वनभोजन सोहळा अखंड पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेला। आता हा नुसता पंचक्रोशीत राहणार नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण देशात आणि संपूर्ण जगात आता आपण याला प्रसिद्ध करू। आज शुभदिनी वनभोजन सोहळ्याला आलो आणि सर्वप्रथम आईच्या दरबारात आलो आईचे दर्शन घ्यायला। आईच्या दर्शनासाठी आज बरेच भाविक भक्त उपस्थित राहिले। बरं वाटलं, आईचा दरबार अगदी भरून वाटत होता। खूप छान वाटतं ज्यावेळी अनेक माणसं आपल्याला भेटतात, आपण त्यांच्याशी चर्चा करतो। त्याचप्रमाणे असा काही एक अग्रगण्य सोहळा। आणि आज तुम्हाला सांगतो की आजच्या या सोहळ्याला आपल्या पियू बरोबर आणखी एक पाहुणी आपल्याला भेटली। किती छान वाटतं ना। चला आईच्या दर्शनाला चला। आज आईच्या दर्शनाला आल्यानंतर सरपंच काका भेटले। बरे वाटले, कोणीतरी मोठा व्यक्ती आज आपल्या ब्लॉगमध्ये आला। कुलाचाराप्रमाणे आईचे दर्शन घेतले आणि आज आवर्जून भोप्याला विनंती केली की तुम्ही देखील आज आपल्या ब्लॉगमध्ये या, कळू दे जगाला की आज आमच्या आईच्या सेवेसाठी भोपी आहे तो। कुलाचाराप्रमाणे आईचे दर्शन घेतले आणि निघालो पुढे, कारण आज आपल्या आईच्या दरबारात बँजो वाजतात आणि बँजो वाजले की भाविक भक्त नाचतात, हे तुम्हाला माहिती आहे। ज्याप्रमाणे कार्ला येथील आई एकविरा आईच्या दरबारात भरपूर असे भाविक भक्त नाचतात, खरोशी येथे आई केलंबाच्या दरबारात देखील भाविक भक्त भरपूर नाचत असतात। आज तसेच जी काही एक देखावा आपल्याला मिळेल तो म्हणजे आपल्या केलवणे गावच्या आई भवानी मातेच्या दरबारात भाविक भक्त नाचतात। फार छान असं दृश्य आहे, जाऊया आपण पाहायला।
होतं की वनभोजन जी म्हणजे वनभोजन जो सण आहे तो एकेकाली म्हणजे फार प्राचीन असा आपला सण होता. काही कालानंतर तो बंद पडला, परंतु त्याचं पुनर्जीवीकरण हे परत झालं. जवळजवळ बरीच वर्ष झाली. आता किती वर्ष झाले ते तुम्हाला मी नंतर थोड्या वेळात म्हणजे जस्ट करून माहिती घेऊन सांगेन. मस्त वाटतं की आता त्यासाठी मोठा मंडप सजवलेला आहे, अगदी छान आहे. आणि थोड्याच वेळात म्हणजे आरती झाल्यानंतर सर्व अखंड गावकरी इथे वनभोजनचा लाभ घेते. हरिओम. हॅलो, मी आभार मानतोय आपले सागर पाटील. केलाने गावात जेवढे काही सामाजिक कार्यक्रम होतात त्यांची उत्तमरित्या व्हिडिओ करून ते युट्यूबला टाकतात आणि आपल्या सर्व गावाचा महिमा, गावाचं नाव ते अगदी जगामध्ये पोहोचवतात. याबद्दल सागर पाटील यांचे विशेष आभार. आपण जर समोर पाहतो तर आपल्याला भलं मोठं असं बघा मंडप दिसतं. हे वनभोजनचं मंडप आहे. सध्या फक्त खाली आहे, पण थोड्याच वेळात अशी गजबजली गर्दी असेल ना, खूप छान आहे. उत्कृष्ट सजावट केली आहे आणि व्हेंटिलेशन म्हणून एक छान असं फॅन वगैरे ठिकठिकाणी लावलेले आहेत बघा. मग खूप छान अशी सोय केलेली आहे. थोड्याच वेळात आपण इथली गर्दी पाहणार ना तर तुम्ही खरोखर सांगतो की एक बघा साहेब डायरेक्ट रिक्षामध्ये आलेले आहेत. धन्यवाद भेटल्याबद्दल. आणि तिथे बघितलं तर आमचे लेखक यथाकालोत्सवा निजा पुष्पांजलिं मया दत्त्वा ग्रहाणां परमेश्वरी गणेश प्रसाद आहे. हो हो. आपण जर पाहिलं तर बघा नमस्कार. नमस्कार. कोणता पदार्थ आहे हा? हा वडे आहेत म्हणून त्याला वडे आहेत, त्याला वडे. नैवेद्य म्हणून वापरतो. नैवेद्य वापरतो ना. फार जुना खाद्यपदार्थ आहे हा ना. हा हा. बघा आपण जर समोर पाहिलं तर गावचे एक ज्येष्ठ नागरिक आहेत आणि विशेष म्हणजे ते आपल्या एसटी मध्ये सेवा देखील केलेली आहे. आज ते बघा वडे घेऊन आहेत आणि प्रत्येकाला प्रसाद देत आहेत. मस्त. धन्यवाद. हो मला हे पाहिजे होतं. हो हे आईला आवडते ते प्रसाद आणलेला आहे. हा हा हा. आणि तो पिढ्याने पिढ्या हा प्रसाद चालू होता. पहिला वर्णभोजन होता, आता हा गावकीतर्फे वर्णभोजन. पहिले प्रत्येक ठिकाणी प्रत्येक माणूस चूल इथे मांडायचा आणि नैवेद्य तयार करायचा. बरोबर. नैवेद्य आज आम्ही देत आहोत. ओके ओके. मस्त. जय भवानी माता. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. परत भेटलेले आहेत आपल्याला, कारण आईचा प्रसाद आपल्याला भेटेलच, कारण आई सोडणार नाही प्रसाद आपल्याला दिल्याशिवाय. आम्हाला एक हवी गाडी. या रामकृष्ण राम. बघा सध्या रिकाम आहे बरोबर, एकदम खाली खाली वाटतं. थांबा 2 मिनिटं. गावची शिस्त ही आता कॅमेऱ्यामध्ये कॅच होऊन महाराष्ट्रात बाहेर देखील जाईल. त्यामुळे जेवताना शिस्तबद्ध सल्ला वाढतो, शिस्तबद्ध वाढा कार्यक्रम प्रसारित केला जात आहे. त्यांच्या माध्यमातून हा वनभोजनाचा कार्यक्रम आपल्या या युट्यूबच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपल्याला सर्वांना ही ओढ लागलेली असते की वनभोजनाचा कार्यक्रम कधी येते आणि त्याच एवढ्या याची आपल्याला जे बघतोय हा कार्यक्रम खरोखरच अविश्वसनीय हा कार्यक्रम आपल्या या गावामध्ये पार पडतोय दरवर्षी. तर आता आपण पाहत आहात की आता जेवण वाढला घेतलेलं आहे. वाढपी मंडळी त्यांचं काम उत्तमरित्या पार पडतं, म्हणजे सर्व स्वयंसेवक आहेत आणि
खरोखर संतोष. आज आपला स्पेशल फोकस हा वनभोजन आहे, त्याच्यामुळे जेवणाची व्हिडिओ आपली सर्वात मोठी व्हिडिओ असेल. चालकीमध्ये फक्त आपण म्हणजे बँजो नाच वगैरे मजा बघतो, परंतु आज खऱ्या अर्थाने भोजन हे महत्वाचं आहे. आपण बघितलं तर इकडे आता प्रत्येक ठिकाणी वाढपे आहे. प्रत्येक वाढप्याचा रिव्ह्यू घेऊ, नंतर आपण भोजनाचा रिव्ह्यू घेऊ. प्रत्येक ठिकाणी वाढपे आहे. आपल्याला आता वाढप्यांना पाहायचं आहे, कारण आजचा मुख्य हिरो आपला वाढपेच आहेत. बघा इकडे तयारी झालेली आहे. बघूया काय तुमच्याकडे काय डाल आहे ना. अरे वा. एवढा जेवण तो बनवला आमच्या या कुक मंडळीने, म्हणजे शिजवणाऱ्या मंडळीने. त्यांचे खूप खूप धन्यवाद. आज त्यांच्या मुलं असंख्य भाविक जेवणाचा आस्वाद घेतात. जय भवानी माता. चला आता भोजन मंडपाच्या आपण थोडं साईडला आलेलो आहोत. आपण आता बघितलं की वाढपे त्यांचं उत्तमरित्या काम करत आहेत आणि खरोखर आता थोडंसं भाविक म्हणजे भोजनाचा लाभ घेतील ते देखील आपण पाहूच. पण त्या अगोदर आपल्याला जे जेवणाची सोय जिथे केलेली आहे ते किती सोय केलेली आहे ती आपल्याला पाहायची आहे. आणि म्हणजे प्रत्येक ठिकाणी कोण ना कोण असतो, तर त्याच्यासाठी स्पेशल आज व्हिडिओ आहे. आजचा जो व्हिडिओ आहे ना, तर तो जे जेवण वाढतात आणि जेवण म्हणजे बनवतात वगैरे किंवा जे काही जेवणाची तयारी करतात, तर त्यांच्यासाठी आज हा स्पेशल ब्लॉग आहे. कारण बघा उत्कृष्ट सिस्टीम आज आपल्या केलोनच्या वनभोजनला पाहायला मिळते. म्हणजे बघा टाकीमध्ये बुडून म्हणजे तसं काही सवालच नाही. डायरेक्ट टॅप लावला, पाणी आला, भरून इथं चाललं तिकडे पुढे. आपण जर पाहिलं तर मोठं भोजन मंडप आहे आणि इथे देखील एक छोटंसं मंडप आहे. म्हणजे काय आहे की इथे जे मेनचं म्हणजे जेवण आहे त्याचं स्टोरेज जिथे केलं जातं तिथे आहे. ज्येष्ठ मंडळी वगैरे बसलेले आहेत. तसं गावाकडचं वातावरण बघा, एक घर आणि त्याच्या अंगणामध्ये बसलेले अनेक माणसं, म्हणजे बाजूला असणारा कार्यक्रम बघत असतात की चला आपण जर बघितलं बघा मोठा टोप आहे आणि आता काका भेटले तिथे आपले, दुसरे पण काकाच आहेत आपले. मोठाच्या मोठा टोप आहे आणि मोठ्याच्या टोपामध्ये डाल बनवलेले आहे. एवढे पुरेल डाल अजून एक भरेल आहे काय. चला काका दाखवतील आपल्याला. हा बाप रे, म्हणजे तो एक आणि एक बाप रे किती मोठा आहे, भरपूर. आणि इकडे भाजी बनवली आहे ना जी भाजी. चला ते दादा तिकडे आपल्याला आता भाजी दाखवतील. हा बघा इथे भाजी बनवली आणि जेवढी टोपं आहेत ना सगळी भाजीची टोपं आहेत. कारण कसं आहे की भाजी जरा जास्त लागते, म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये लागते आणि वरण जरा म्हणजे वरण कमी क्वांटिटीमध्ये लागते. त्यामुळे वरण बघायला गेलं तर दोन मोठे मोठे आहेत, कारण अखंड गावाला जेवण घालायचं आहे. धन्यवाद. सध्या फक्त आपण व्यवस्थापन पाहतो. आपण बघितलं तिथं स्टोरेज होता आणि इथे आता आणून ठेवलं, म्हणजे तयार आहेत सर्व धारके वगैरे, भात वगैरे इथंच आणून ठेवलेलं आहे. त्यामुळं कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून एक मोठी काळजी घेतली जाते. आपण पाहतच आहात आणि पाहायलाच लागेल. साईडची माणसं जेवतात ती बघूया. काय हो येईल येईल. आपले स्वयंसेवक एकदम तत्पर आहेत, लगेच होते, काही चिंता करू नका. भाविकाला ही सेवा जर करायची असेल तर त्याने पत्रव्यवहार उचलण्याचे काम करायचं आहे. अर्थात आपण नाही. चला आता जेवायला माणसं बसली ते बघूया. प्रत्येकाने आपले पत्रव्यवहार उचलून बाजूला जो शौचालय केलेला आहे त्या शौचालयाच्या बाजूला तिकडे आपण ती पत्रव्यवहार जेवायला आलात याची मात्र दक्षता घ्यायची. कोणीही अन्न म्हणजे आजच्याही आपल्या भोजन मंडपात म्हणजे अगदी लहान थोरापासून ज्येष्ठ वृद्धांपर्यंत सगळी माणसं दिसतील, अगदी सर्व क्षेत्रातली. उत्कृष्ट उत्कृष्ट. अण्णा
हा चला एक एक लाईन आपण कव्हर करत चाललो. आई भवानी मातेचा एवढा मोठा सोहळा होतोय. मग आशा करतोय की आईची जत्रा व्हावी. ग्रामपंचायत तसेच आई भवानी माता मंदिर ट्रस्ट यांना एक विनंती आहे की ज्याप्रमाणे आपला वनभोजन सोहळा होतो त्याचप्रमाणे आपल्या आईची जत्रा देखील व्हावी ही सदिच्छा. तेव्हा मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे एकदा नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना जय भवानी, जय शिवाजी, जय हनुमान.